नमः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। माय लॉर्ड, मागच्या सुनावणीच्या वेळेला हे सिद्ध झालेलं आहे की सौरभ जागीरदार हे स्वच्छ चारित्र्याचे नाही आहेत, ते व्यसनी आहेत। त्यांच्या वर्तनाचा त्यांच्या मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो। मी माझ्या मुलांचं पालनपोषण स्वतंत्ररित्या करू शकते, म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की माझ्या दोन्ही मुलांची कस्टडी मला देण्यात यावी। यो ना, मुलांची आई मानसिक रुग्ण असल्यामुळे एवढ्या लहान मुलांची कस्टडी त्यांच्याकडे देणे योग्य नाहीये, आणि म्हणूनच या लहान मुलांची कस्टडी सौरभ जागीरदार यांच्याकडे देण्यात यावी। युअर ऑनर, माझे अशील बिझनेसमॅन असल्यामुळे त्यांना अनेक पार्ट्याज अटेंड कराव्या लागतात, आणि अशा पार्टीजमध्ये मद्यपान करणे ही गोष्ट आता कॉमन झालेली आहे, आणि याच गोष्टीचा विपर्यास करून मिसेस जागीरदार सौरभ जागीरदार यांना व्यसनी ठरवू इच्छितात। ॲडव्होकेट राजाध्यक्ष, अवंतिका जागीरदार मानसिक रुग्ण आहेत की नाही हे सिद्ध करण्यासाठी कोर्टापुढे काही साक्षीदार आपण हजर करू शकता? येस युअर ऑनर, मी सौरभ जागीरदार यांना तपासू इच्छितो। परवानगी? आपलं नाव? सौरभ जागीरदार। देवाशपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही। मिसेस अवंतिका जागीरदार या आपल्या पत्नी आहेत, बरोबर? करेक्ट। मिसेस सौरभ जागीरदार, आपल्या पत्नींना पहिल्यापासूनच असे वेडाचे झटके येतात? हो, इनफॅक्ट ती आधीपासून ओव्हर रिॲक्ट व्हायची। तिचा संशयी स्वभाव आधीपासूनच होता, आणि मग हळूहळू आक्रस्थळेपणा वाढत गेला, आणि मग मी इनफॅक्ट सायकॅट्रिस्टकडे नेण्याचा किंवा घेऊन जाण्याचा मी सल्ला दिला, पण ऐकलं नाही तिने। हे खोटं आहे। तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल बाई। यू प्रोसीड। जेव्हा ती डिलिव्हरीवरनं परत आली तेव्हा तिचं वेडसर वागणं अधिकच वाढलं, संशयी वाढला, आणि मग काय रचून गोष्टी सांगायला लागली, आरडाओरड करायला लागली, वस्तूंची फेकाफेक करायला लागली। मग मात्र मी सायकॅट्रिस्टकडे घेऊनच गेलो तिला। त्याचे काही हे रिपोर्ट्स आहेत युअर ऑनर। आणि पुढे पुढे मिसेस अवंतिका जागीरदार यांना इतका त्रास होऊ लागला की त्या झोपेच्या गोळ्या घेऊन झोपू लागल्या। माझ्या पुढच्या साक्षीदार आहेत शोभनाताई जागीरदार। परवानगी? आपलं नाव? शोभनाताई जागीरदार। शपथ घ्या। देवाशपथ खरं बोलू, खोटं बोलणार नाही। शोभनाताई, तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न ठरवण्यापूर्वी तुम्हाला कल्पना होती का हो की अवंतिका दीक्षित या मनोरुग्ण आहेत म्हणून? नाही, एक चांगल्या घराण्यातली सुंदर मुलगी म्हणून आम्ही होकार दिला, फारशी विचारपूसच केली नाही। तेच चुकलं आमचं। म्हणजे तुम्हाला असं का वाटतं?
आम्ही सगळ्या प्रकारचं सुख त्यांना द्यायचा प्रयत्न केला. आमच्या मुलाने सुद्धा अगदी फुलासारखं जपलं त्यांना. पण लवकरच आमच्या लक्षात आलं की आमची फसवणूक केली गेलेली. त्यांच्या डोक्यावरच परिणाम झालाय. म्हणजे कारण नसताना आमच्याशी वाद घालू लागल्या त्या. चार चौघात तमाशा करू लागल्या. आम्ही वारंवार विनंती करून सुद्धा आउट हाऊसमध्ये वेगळ्या जाऊन राहू लागल्या. मुलांना आमच्यापासून दूर ठेवू लागल्या. मनातल्या मनात आमच्याबद्दल काय बाय कथा रचून सांगायला लागल्या. या सगळ्याचा आम्हाला खूप मनस्ताप झाला. त्यांच्या वागणीची तर खूप भीती वाटायला लागली आम्हाला. आणि म्हणून आम्ही आमच्या मुलाला डिवोर्सचा सल्ला दिला. शोभनाताई जहागीरदार, तुमचे सुपुत्र तुमच्या सल्ल्यानुसार वागतात? मला याच्यात विशेष शंका वाटतच नाही. त्यांनी लग्न केलं ते सुद्धा तुमच्याच सल्ल्यानुसार. पण मला एक सांगा, तुम्ही चौकशी केली नाही, दीक्षितांनी सुद्धा केली नाही. कारण त्यांनी हे समजलं होतं की हे घराणं चांगलं आहे, लोक मोठे आहेत, प्रतिष्ठित आहेत. पण मग तुम्ही कोल्हापुरातली तुमच्या तोला मोलाची एखादी श्रीमंत मुलगी का नाही बघितलीत? आम्हाला देवाने दिलेलं खूप आहे. आम्हाला एक चांगल्या घराण्यातली सुंदर मुलगीच हवी होती फक्त. नाही, खोटं. तुम्ही त्यांचं लग्न लावून दिलं कारण तुम्हाला तुमच्या मुलाच्या प्रकरणावर पांघरून घालायचं होतं. मिसेस जहागीरदार, तुम्ही अवंतिकाला सुखात ठेवलं, तिच्यावर सुखाचा वर्षाव केलात. तुम्हाला वाटलं की अवंतिकाला सुखाची इतकी सवय होईल की पुढे मागे तिला हे प्रकरण कळलं तरी हे सगळं सुख सोडून जायला ती धजावणार नाही. पण मिसेस जहागीरदार, अवंतिकाला समजून घेण्यात तुम्ही थोडी चूकच केलीत. राजकारणाचा अनुभव असल्यामुळे घरातही तुम्ही डावपेच खेळलात आणि मग स्वतःची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी स्वतःच्या सुनेला वेडी ठरवण्याचा प्रयत्न केला. फक्त एक क्षण विचार करा, अवंतिकाच्या जागी तुमची स्वतःची मुलगी असती तर? हो, पण तसा विचार तुम्ही करणारही नाही म्हणा. कारण तुमच्या घरात मुलगी जन्माला येऊ नये अशीच तुमची इच्छा होती, हो ना? ऑब्जेक्शन युअर, या मुद्द्याला सोडून बोलतोय. जज साहेब, मी तोच मुद्दा मांडायचा प्रयत्न करते. मिसेस शोभना जहागीरदार, तुमच्या सुनांच्या रूपानं 2 मुली तुमच्या घरी आल्या आणि स्वार्थासाठी तुम्ही कधी अवंतिकाशी जवळीक केलीत आणि अश्विनीला तुच्छपणे वागवलात, तर कधी अश्विनीशी गोड बोललात आणि अवंतिकाला एकटं पाडलात. पण पैशांसाठी बुद्धी विकणाऱ्या आम्ही आजच्या मुली नाही आहोत. जज साहेब, आज 21व्या शतकातही जी मुलगी बंड करून उठते तिला वेडं ठरवलं जाते आणि ही समाज प्रतिगामी असल्याची खूण आहे. याची आपल्याला लाज वाटायला पाहिजे. दॅट्स ऑल. तुम्ही बाहेर जा. त्यांच्या वक्तृत्वाबद्दल वादच नाही. या अतिशय चांगल्या वक्त्या किंवा अभिनेत्री नक्कीच होऊ शकतात. पण यांनी केलेल्या युक्तिवादावरून असं नाही सिद्ध होत की यांना वेडाचे झटके येतच नव्हते. वेड यांच्या घराण्यातच आहे. अमोल, आणि या संदर्भातच यांचे वडील मिस्टर अरविंद दीक्षित यांची मी साक्षी घेऊ इच्छितो. परवानगी आहे. थँक्यू. मी काय म्हणतो तुला, तू हे सगळं निपटून टाक, त्याच्यानंतर मग आपण जाऊया ना. हो, पण कोर्टाचं काम आहे, किती वेळ लागेल सांगता येत नाही. तिकडे मी गेल. अरे काय रे, काय झालं? संजय डॉक्टर परांजपे सायकायट्रिस्ट आहेत, माझ्यावर लंडनला होते सेमिनार करता. इथे काय करताय? समथिंग इज रॉंग संजय. तू एक 5 मिनिटं इथे थांब, मी आता आलो. हा चालेल, लगेच. नो प्रॉब्लेम. जा जा. आपलं नाव? अरविंद सदाशिव दीक्षित. शपथ घ्या. देवाशपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. मिस्टर दीक्षित, या पद्धतीचं वेड यापूर्वी तुमच्या घराण्यात कुणाला होतं? नाही, अजिबात नाही. म्हणजे तुमच्या चुलत भावाच्या मुलाला वगैरे? नाही नाही, ते वेड नाही. ते हा, त्याला फिट्स यायच्या. पण फिट्स येणं ही काय मानसिक विकृती होऊ शकत नाही. हो बरोबर आहे, पण त्याचा संबंध मेंदूशी येतोच नाही. पण आता तो अगदी ठणठणीत आहे ना. हो, पण याचाच अर्थ त्याला मानसिक विकृती होती, बरोबर. आणि तीच मानसिक विकृती मिसेस अवंतिका जहागीरदार यांच्यात उतरलेली आहे. युवर ऑनर, मिस्टर दीक्षित यांनी त्यांच्या मुलीला अतिशय लाडात वाढवलेलं आहे.
त्यामुळे ते अतिशय हट्टी आणि आक्रस्ताळे झालेले आहेत आणि त्याचंच पर्यावसन त्यांच्या मानसिक विकृतीत झालेलं आहे. तसं म्हटलं तर मानसिक विकृती तुमच्यात सुद्धा आहे. आणि माफ करा पण जज साहेब तुमच्यात सुद्धा आहे. हे पहा, तुम्ही कोर्टाचा अवमान करताय. जज साहेब तुमचे एका स्त्रीशी विवाहबाह्य संबंध आहेत. एकाच नाहीत अनेक स्त्रियांशी तुम्ही असे संबंध ठेवलेले आहेत. मिसेस जागीरदार, तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतंय का? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी जज साहेब, पण एखाद्या माणसाचे विवाहबाह्य संबंध आहेत असं 4 चौघात जर कोणी सांगितलं तर तो मनुष्य व्हायलंट होऊ शकतो आणि असं वागू शकतो. त्याला मानसिक विकृती म्हणत नाहीत, एवढंच मला सिद्ध करायचं होतं. मी पुन्हा एकदा आपली आणि न्यायालयाची माफी मागते. मिस्टर राज्याध्यक्ष, प्रोसीड. युअर ऑनर, असा स्टंट केल्यामुळे आपली मानसिक विकृती लपवता येईल असा काहीसा भ्रम झाल्यासारखं दिसतोय मिस्टर अवंतिका जहागीरदार यांना. जज साहेब, मला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की माझी मुलगी अतिशय हुशार आहे. शालेय शिक्षणापासून कॉलेज जीवनापर्यंत तिला अनेक स्पर्धांमधून मोठी मोठी बक्षिसं मिळाली. फक्त पुण्यातच नाही तर कोल्हापुरात देखील तिने अनेक मान्यवर व्यक्तींसाठी कामं केली. आणि मुलांचे लाड केल्यामुळे ती मनोरुग्ण बनतात हा शोध जर कोणी लावला असेल तर तो संशोधनाचाच विषय होऊ शकतो. हळवी माणसं, जिनियस माणसं ही वेगळ्या अर्थाने थोडीफार वेडीच असतात. त्या अर्थाने म्हणत असाल तर आहोत आम्ही वेडे. थँक्यू मिस्टर दीक्षित. दॅट्स ऑल युअर ऑनर. मिस्टर दीक्षित, आपण जाऊ शकता. युअर ऑनर, ज्या सायकॅट्रिस्ट कडून मिसेस अवंतिका जहागीरदार यांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे त्या डॉक्टर सुभाष परांजपे यांना मी बोलावू इच्छितो. परवानगी आहे. थँक्यू. आपलं नाव? डॉक्टर सुभाष परांजपे. शपथ घ्या. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. डॉक्टर परांजपे, मिसेस अवंतिका जहागीरदार यांना मानसिक आजार आहे ना? हो, त्या पॅरानॉइड आहेत. मधून मधून त्या हिस्टेरिक होतात. मी त्यांना ट्रीटमेंट देतो. गेल्या महिन्यात मी त्यांना घरी जाऊन ट्रीटमेंट दिली. त्यावेळेस त्या खूप व्हायलंट झाल्या. सौरभच्या अंगावर धावून गेल्या. हे काय बोलताय तुम्ही? असं जहागीरदार, अहो मध्ये मध्ये बोलून कोर्टाचा वेळ वाया घालवू नका. हा डॉक्टर परांजपे, मला एक सांगा, हा जो आजार आहे तो बरा होऊ शकण्यासारखा आहे का? हो, पण मानसिक विकृती बरी व्हायला वेळ लागतो. माझ्या मते कदाचित 4-5 वर्ष देखील लागतील. मला एक सांगा डॉक्टर, अशा पेशंटकडे लहान मुलं सुरक्षित राहू शकतात? नाही, अशा पेशंट जवळ लहान मुलांच्या जीवाला धोका असू शकतो. दॅट्स ऑल युअर ऑनर. युअर विटनेस प्लीज. डॉक्टर परांजपे, जेव्हा आपण डॉक्टरीची डिग्री घेतली तेव्हा एक निष्ठेची, प्रामाणिकपणाची आणि जनतेच्या सेवेची शपथ घेतली असेल, आठवते तुम्हाला? अर्थात. नाही म्हणजे न घडलेल्या गोष्टीही तुम्हाला पाठ केल्यासारख्या आठवतात म्हटल्यावर प्रश्नच नाही. तुम्ही मला ट्रीट केलं नाही का? मग माझी केस हिस्ट्री पण तुम्हाला माहिती असेल. त्याबद्दल काही सांगू शकाल? ठीक आहे. निदान कोणती औषधं मला प्रिस्क्राईब केली होती त्यांची नावं? मी काही सिडेटिव्ह दिली होती आणि अँटी डिप्रेशन टॅबलेट्स. अँटी डिप्रेशन टॅबलेट्स, पण एक्झॅक्ट नावं कोणती? घाबरताय का डॉक्टर परांजपे? तो घाम पुसा आधी. तुम्हाला रुमाल हवाय का? ऍडव्होकेट राजाध्यक्ष, आपण यांना अभिनय आणि वक्तृत्व दोन्ही शिकवलेलं दिसत नाहीये. नाही लक्षात? कधी आला होता तुम्ही माझ्याकडे? तारीख काय होती? वार? किती वेळा आला होतात? घरात कोण कोण होतं त्यावेळी? आणि मी नेमकं काय करत होते? जुलै महिन्यात मी 2दा आलो होतो.
जुलै महिन्यात का मे मध्ये नेमकं आठवते तुम्हाला? जुलै महिन्यात होता. लॉर्ड, या प्रश्नाला काहीच अर्थ नाहीये. या प्रश्नाला अर्थ आहे. कारण जुलै महिन्यामध्ये हे डॉक्टर कोल्हापुरात उपस्थित नव्हते. ते एका सेमिनारसाठी परदेशी गेले होते आणि त्यांचे बंधू तिथेच असतात म्हणून 2 महिने ते तिथेच राहिले होते. मी याबद्दलचा पुरावा सादर करू शकते. काय डॉक्टर परांजपे, बरोबर आहे ना? डॉक्टर परांजपे, तुम्ही फार विसरता बुवा. मला वाटतं ट्रीटमेंटची गरज मला नाही, तुम्हाला आहे. दॅट्स ऑल यू. बाहेर जाऊन थांबा. माय लॉर्ड, आता माझ्या वतीनं मी सायकॅट्रिस्ट डॉक्टर निखिल राजाध्यक्ष यांना हजर करण्याची परवानगी मागते. परवानगी आहे. प्लीज. आपलं नाव काय? मी डॉक्टर निखिल राजाध्यक्ष. शपथ घ्या. ईश्वर साक्ष खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. डॉक्टर निखिल राजाध्यक्ष, तुम्ही अवंतिका जहागीरदार यांना केव्हापासून ओळखता? साधारण 6-1 महिने झाले असतील. 6 महिन्यामध्ये तुम्हाला त्यांच्या स्वभावाची ओळख पटली? हो, चांगल्या तऱ्हेनं. गेल्या 6 महिन्यात ज्या घटना घडल्या त्याला मी साक्षी आहे. अवंतिका कोणकोणत्या मानसिक अवस्थेतून गेली आहे हे मी स्वतः पाहिलंय. तर मला एक सांगा डॉक्टर, तुम्ही त्यांच्याकडे एक पेशंट म्हणून पाहत होता, भावाची बायको म्हणून पाहत होता, एक मैत्रीण म्हणून पाहत होता की मी या सर्व नात्यांनी तिच्याकडे पाहत होतो. अच्छा, म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे पेशंट म्हणून पाहत होता, बरोबर? बरोबर, पेशंटच, पण जरा वेगळ्या अर्थाने. या सगळ्या प्रकारात अवंतिकानं जो पेशन्स दाखवला त्या अर्थाने. तिच्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तर खरंच तिला वेड लागलं असतं. म्हणजे वेड लागलं असतं. पॉइंट टू बी नोटेड युअर ऑनर. येस, पॉइंट टू बी नोटेड युअर ऑनर. वेड लागलं असतं, लागलेलं नाहीये. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, त्याचा जाब मागणं, चिडणं हा काही वेडेपणा नाहीये. आपल्यावर झालेल्या अन्यायाकरता कोर्टात दाद मागणं हा जर वेडेपणा असेल तर तो हिनं केलाय. स्वतःला गृहीत धरणाऱ्या सासरच्या मंडळींना जाब विचारणं, त्यांच्याकडून स्वतःचे हक्क मिळवून घेणं हा जर वेडेपणा असेल तर तो हिनं केलाय. स्वतःच्या नवऱ्याच्या प्रेयसीचं मन समजून घेऊन तिचं दुसरं लग्न लावून देणं हा वेडेपणा तिने केलाय. आपल्या दिराचं आणि जावेचं दुःख समजून घेऊन आपली मुलगी त्यांना दत्तक देणं, वरवर कणखरपणा असला तरी फसवणुकीच्या दुःखानं हळवं होणं हा जर का वेडेपणा असेल तर तो हिनं केलाय. पण मी त्याला बाणेदारपणा म्हणेन, मनस्वीपणा म्हणेन. युअर ऑनर, स्वतःच्या हक्कांसाठी वेड्यासारखा लढणारी एक शहाणी मुलगी असं मी हिचं वर्णन करेन. Your witness, please. नो क्वेश्चन्स. डॉक्टर राजाध्यक्ष, आपण येऊ शकता.
आतापर्यंत कोर्टासमोर सादर करण्यात आलेले साक्षी पुरावे पाहता डॉक्टर परांजपे यांनी खोटी साक्ष देण्याचा केलेला प्रयत्न ही एक गंभीर बाब आहे. डॉक्टर परांजपे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. अवंतिका जागीरदार या मानसिक रुग्ण आहेत किंवा नाही याची खात्री पटवण्यासाठी त्यांनी सरकारी रुग्णालयात जाऊन मानसोपचार तज्ज्ञांकडनं तपासणी करून तसे प्रमाणपत्र त्यांनी कोर्टाला सादर करावे. पुढील सुनावणी होईपर्यंत हे कोर्ट बरखास्त करण्यात येत आहे.